सीईटी ना अखेर पहिल्या अटेम्प्टचा रिझल्ट लावला पीसीबी वाल्यांचा. बायोलॉजी ग्रुपचा रिझल्ट लागलाय. तर रिझल्ट मध्ये तुम्ही बेसिक गोष्टी तर सगळ्या पाहाला, नाव असेल, तुमचा नंबर वगैरे असेल. त्याच्यानंतर रिझल्ट मध्ये पाहायचं काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे मार्क्स ह्यांचे पर्सेंटाइल येतात, ऍक्च्युअली मार्क येत नाहीत. आणि देन टोटल मार्क्स काढून पूर्ण तुमचे पर्सेंटाइल इथं आलेले असतील. ठीक आहे, या विद्यार्थ्याचे 80.74 आलेले आहेत. मग हे पर्सेंटाइल असतात ते पूर्ण मार्कांवरून काढलेले असतात. असं नाही आहे हे पर्सेंटाइल असे नाही काढत की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचे ऍडिशन करून अशी इथं पाहिजे, असं नसतं. फिजिक्सचे मार्क्स वरून फिजिक्सची पर्सेंटाइल, केमिस्ट्रीवरून केमिस्ट्री आणि बायोचे मग टोटल तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स काढले जातात. समजा 200 पैकी 100 येतील, मग त्याच्यावरून त्याची पर्सेंटाइल काढली जाते. हे ऍडिशन करून बघू नका, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे ऍडिशन करून खाली यायला पाहिजे असं नसतं ते. सो आणखीन एक रिझल्ट, तर तुम्हाला इथे एक रिझल्ट आला. ह्या स्टुडंट्सला किती 99.967 पर्सेंटाइल आलेत. म्हणजे 99.96 हे पर्सेंटाइल आहे टोटल. बघा इथं 99.96 फिजिक्स, 99.62 केमिस्ट्री, 99.92 बायो आणि देन फायनल टोटल काढून 99.96 वर येतात. हे कशाची पर्सेंटाइल, पीसीबी ग्रुप फर्स्ट अटेम्प्ट. देन आता मॅथ्सची रिझल्ट लागण्याची वेळ झालेली आहे, काही दिवसात लागेल आणि मग सेकंड अटेम्प्ट नंतर 20 जून पर्यंत सगळे रिझल्ट डिक्लेअर होतील.